गणपती बाप्पा मोरया। आज माझी बायको बनवणार आहे घरगुती KFC पद्धतीचे चिकन। तर त्याची रेसिपी आज आम्ही घेऊन आलेलो आहोत। तर ती तुम्हाला रेसिपी आता पुढे बघायला भेटेल। तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। आता मी घेऊन चाललो आहे माझ्या बायकोकडे रेसिपी बघायला। याची रेसिपी कशी बनवली आहे ती तुम्हाला मी आता दाखवणार आहे। तर ती रेसिपी बघा। तर चला, आता मी घेतलेलं आहे हे फ्रेश चिकन, हे बोनलेस चिकन आहे। त्याच्यामध्ये मेघा काय टाकायचं अजून काय टाकायचं मेघा याच्यात? लिंबू टाकते आता मेघा। लिंबू आणि काय टाकायचं त्याच्यामध्ये मेघा? आलं लसूण पेस्ट। काय टाकायचंय? आलं लसूण पेस्ट। आलं लसूण पेस्ट, ओके। आलं लसूण पेस्ट जरा त्याला वेगळाच स्वाद येतो। आता मी बनवलेली नाहीये, त्याच्यावर टाकताय ना आता काळी मिरी पावडर का? हो, आता काळी मिरी पावडर थोडीशी टाकते। ही आम्ही घरात बनवली आहे काळी मिरी पावडर। हां, त्याचा स्वाद वेगळा येतो आणि त्याचा स्वाद वेगळा येतो। आणि हे काय टाकते आता तू? हे काश्मीरी लाल मसाला, त्याच्याने कलर आहे ना? ओके, थोडासा। हा काश्मीरी लाल मसाला आहे, त्याच्याने कलर येतो। त्यात आम्ही मॅरिनेट सगळं गरम मसाला टाकला याच्यामध्ये। आता चिकन जेवढं बोनलेस घ्याल ना तेवढं त्याचं स्ट्रक्चर चांगला येईल। तिखट लाल मसाला, मालवणी तिखट लाल मसाला आहे हा, मालवणी मसाला। थोडीशी हळद त्याच्यामध्ये। हळद जास्त नाही टाकायची। आता हे काय करतेस तू? सर्व मिक्स करून घ्यायचं। हे सर्व मिक्स करायचंय असं, ओके। हे किती वेळ ठेवायचं असतं असं मिक्स करून? हे कमीत कमी अर्धा एक तास तरी ठेवायचं। ओके, त्याच्याने त्याला स्वाद येईल चांगला, मॅरिनेशन होईल ते चांगलं। ओके, असं लावायचं सगळं। म्हणजे ते KFC पद्धतीत जसं ते बनवतात चिकन, ते बनवतेस का तू? हां, तसंच करण्याचा प्रयत्न। असं सगळ्या मस्त कलर तर मस्त आला। बोनलेस चिकन घ्यायचं हां का, पण कलर तर मस्त झालाय एकदम। ते सर्व ह्याला लावून ठेवले। ओके, आता हे कमीत कमी अर्धा एक तास फ्रीजर मध्ये ठेवून द्यायचं। ओके ओके, आता आपण पुढची रेसिपी करायला घेऊया। चिकन मॅरिनेशन करायला ठेवलेलं आहे। आता हे ब्रेड घेतले, त्याचे ब्रेड क्रम्स बनवायचे आहेत। त्याच्यामुळे ब्रेड पहिले भाजून घ्यावे लागते। असं हे ब्रेड आहेत ना, हे आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत तव्यावर। म्हणजे गरम का करते मेघा तू? म्हणजे त्याच्याने काय होतं? ते भाजून घ्यायचे। हे आता मी भाजायला ठेवलेले आहे। ओके, हे भाजून त्याचे ब्रेड क्रम्स करायचे, चुरा करायचा त्याचा ब्रेडचा। ओके, म्हणजे भाजल्याने त्याचं काय म्हणजे तुला हे येतं, म्हणजे कुरकुरीतपणा येतो। हां, ओके, त्याचा चुरा चांगला होतो तसं। ओके, ते नरम असतात। म्हणजे आता आम्ही हे तू भाजून घेतल्याच्या नंतर हे मिक्सरला लावणार? हो, ओके। तर मित्रांनो, आता आम्ही तुमचा जो आमचा व्हिडिओ बघताय तो आम्ही आता कॅमेरात नाही आहे, समोर नाही येते। तर आमचे 100 सबस्क्रायबर झाल्याच्या नंतर आम्ही समोर येऊ नक्की। तर आम्हाला सपोर्ट करा आणि आमचे लवकर 100 सबस्क्रायबर करा, जेणेकरून आम्ही आमचे व्हिडिओ दाखवू शकू तुम्हाला समोर येऊन। तुम्हाला हा व्हिडिओ तरी आवडला असेल तरी तो नक्की सांगा, कमेंट नक्की करा की ही रेसिपी आमची कशी वाटते, काय वाटते। आता ब्रेड भाजून झाल्याच्या नंतर मिक्सरला लावून घेणार आहे। मग आपण पुढची रेसिपी बघू। मग आता पुढे काय करणार आहे मी? याच्यामध्ये काय टाकणार आहे? हे भांडं घेतलंय, ह्याच्यामध्ये आता मी 3 अंडी फोडून टाकते। ओके, अंडी आहेत, ओके।
नाही, अंड्यामध्ये काय काय टाकणार आहेस तू आता? सांगते. 3 अंडी मी सध्या घेतली आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया हे मीठ. काय टाकते? मीठ. मीठ. ओके. थोडंसं मीठ चवीला. आणि हे काय टाकते? 1 चमचा मी टाकते, म्हणजे 1 आणि थोडासा अर्धा मैदा. ओके. हा 1 चमचा मी टाकते कॉर्नफ्लॉवर. हा. हे सर्व टाकलंय. आणि थोडी काळी मिरी पावडर. काळी मिरी पावडर टाकते हा. त्याच्यात? काळी मिरी पावडर त्याच्यामध्ये पण टाकली आणि ह्याच्यामध्ये पण थोडीशी टाकायची. ओके. एवढं सर्व एवढं साईडला टाकल्यावरती हे मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं. म्हणजे तू कशासाठी करते? म्हणजे ते तळण्यासाठी? कोटिंगसाठी. कोटिंगसाठी. ओके. मैदानी आणि कॉर्नफ्लॉवर जरा क्रंचीपणा आहे ना त्याला थोडा? हो. ओके. आणि ते मगाशी ब्रेड भाजले त्याचं काय केलं? आता त्याचं पुढे काय करणार आहे? ते मिक्सरला लावले आणि बघा अशी त्याचे हे करून ठेवले. ओके. मिक्सर लावून ते थोडे अजून गरम करायचे का? चिकन झाला का तुझं मॅरिनेट होऊन? हो, मॅरिनेशन होणे बघा. हे माझं चिकन. ओके. चिकन एक तास ठेवलं तुम्ही? हां. ओके. आणि मित्रांनो, तुम्हाला कळलंच आहे आमच्या चॅनलचं नाव कोकण मालवण मेघानंद काय आहे. तर माझ्या बायकोचं नाव मेघा आहे आणि माझं नाव नंदकिशोर. झालं वाटतं. ते चांगलं ओके. चांगलं मॅरिनेट झालं पाहिजे म्हणजे मिक्स व्हायला पाहिजे सर्व. ते पीठ वगैरे सर्व जीव झाला पाहिजे. मैदा कॉर्नफ्लॉवर आहे ना, ते सगळे असं राहिलं नाही पाहिजे. गटल्या दिसतात ते राहिलं नाही पाहिजे. हे झालं तर पुढची रेसिपी दाखव मग काय करायची आहे ती. ठीक आहे. हो. हे ब्रेडचा चुरा करून घेतला ना आपण मगाशी मिक्सरला लावून, तर थोडासा मी गरम करते परत एकदा. ओके. तो नरम पडलाय ना, त्याच्यामुळे तव्यावरती थोडा आपण गरम करू. परत एकदा गरम करायचं म्हणजे एकदा परत ते ब्रेड भाजल्याच्यानंतर उराल्याच्यानंतर परत आपल्याला गरम करायचं. हो. ओके. नरम पडलाय ना, त्यामुळे परत आपण थोडं आता हे चिकनचे पीस घ्यायचे. पहिले ब्रेड क्रम्सला असे लावायचे. ओके. चांगले. मग ह्या अंड्यामध्ये असे बुडवायचे. परत ते ब्रेड क्रम्स लावायचे का थोडं? हा, मग परत याच्यात लावायचे. सगळीकडून लावले पाहिजे. ओके. ब्रेड लागला पाहिजे चांगला. आणि मग इथे ठेवून देऊया आपण. एक पीस बनवून ठेवते. हो. ओके. म्हणजे चिकनला ब्रेड लावून परत अंड्यात बुडवून परत थोडंसं बुडवून परत त्याला ब्रेड क्रम लावायचा. परत ब्रेड क्रम लावायचे. ओके. हे बघा असं वाटतंय. चांगला स्ट्रक्चर तर आलेला आहे ब्रेडचा. म्हणून बोनलेस चिकन घ्याल ना तर त्याला चांगलं हे लागतो, म्हणजे स्ट्रक्चर लागतो. बरोबर ना मेघा? साईडला काढून अंड्यामध्ये बुडवून घ्यायचं. परत ब्रेड क्रम लावायचे. हे आता आपण सर्व मॅरिनेशन करून घेतलेलं आहे. तसं म्हणजे ब्रेड क्रम हे लावलंस का? ब्रेड हा, ते सर्व लावून घेतलेलं आहे अंड्यामध्ये घोळून वगैरे. हे सर्व रेडी करून घेतलंय. आता इथे तेल तापत ठेवलंय गॅसवरती.
आता ते तेल तापलंय माझं. तेल तेल तापलेलं आहे. हा, आता आपण हे एक एक पीस त्याच्यामध्ये सोडायचं आहे आणि ते तळून घ्यायचं आहे. आता मी एक एक पीस तळायला टाकते. आपण तळून घेऊया. म्हणजे सगळे पीस तळायचे आता. हो, आता हे सगळे पीस तळून घेऊया आपण थोडे. वास्तव छान येतं मी काय एकदम. आज तर मजा आहे यार. तिची पण मजा आणि तुझी. आता मी काढते. तळून झालेले आहेत बघा, असे लाल लाल दिसत आहेत ना, चांगले असे खरपूस दिसत आहेत. हा, आता हे काढते मी एक. म्हणजे किती वेळ ठेवायचे तळायला असं पाहिजे? असं काय लाल होईपर्यंत तळायचे? शिजले पाहिजेत ना आतून, नरम झाले पाहिजे. ब्रेडचं मस्त हे लागलेलं आहे, स्ट्रक्चर आलेलं आहे त्याला. आता एक एक पीस सोडून तळून घेऊया. स्ट्रक्चर आहे. टिश्यू पेपर ह्याच्याकडे ठेवलाय की जरा तेल जरा ते घेऊन खेचून घेत टिश्यू पेपर. मंद आचेवरती तळायचं. हा, गॅस कमी ठेवायचा तेल टाकल्याच्या नंतर आणि मग तळून घ्यायचं, म्हणजे ते शिजतात. आता पूर्ण झाल्याच्या नंतर आपण त्याची कसं रेसिपी झाली त्या बघू. चला मित्रांनो, चिकन रेडी आहे KFCचं. तर रिद्धी कसं झालं सांग रे. मस्त झालं ना मम्मीने बनवलं चिकन? एकदम छान, मस्त, यमी, टेस्टी, 10 out of 100. मस्त बनवलंय. हा, आणि हा माझा मुलगा रिद्धिश आहे. तर त्याला चिकन खूप आवडतं. त्याचा पण चॅनल आहे R Gaming 73. तर त्याला पण लाईक आणि सबस्क्राईब करा. तर असेच आमचे व्हिडिओ येत राहतील नवीन. ते बघत राहा आणि मस्त ते असे बनवत राहू आम्ही. रिद्धिशला जामच आवडलं आमचं चिकन वाटतं. तर सॉसला लावून पण छान लागते काय रे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आमच्या व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय. गणपती बाप्पा मोरया.